महादेवाचं ह्या महिन्यामध्ये खूप चांगलं पूजन केलं जातं. सकाळी उठावं, स्नान संध्या करावी आणि महादेवाला जावं. स्त्रिया शिवमुठ वाहताना खूप वेळा चुका सुद्धा करतात. आता शिवमुठेचे प्रकार काय काय आहेत, तर शिवमुठेसोबत तुम्ही काही काही पत्रिका वाहिली पाहिजे महादेवाला. खूप लोक पत्रिका वाहत नाही, फक्त जातात. पहिल्या सोमवारी तांदूळ गुरुजींनी सांगितलेत तर तांदूळ वाहतात. दुसऱ्या सोमवारी गुरुजींनी जर तुम्हाला तीळ सांगितले तर तुम्ही तीळ वाहता. पण त्यासोबत केलं काय पाहिजे, शिवमुठेसोबत तांदूळ घेतली पाहिजे. तांदूळासोबत एक जलाचा लोटा घेतला पाहिजे. एक मूठ तांदूळ घेतली पाहिजेत, शुभ्र तांदूळ. त्यासोबत महादेवावर व्हायला बिल्वपत्र सुद्धा असलं पाहिजे. बिल्वपत्र म्हणजे काय, बेलपत्र. बेलपत्रासोबत आघाडा, दुर्वा ह्या महादेवाला वाहण्यात जाणाऱ्या पत्री आहेत ह्या दिवसामध्ये. पण तसं न करता प्रत्येक स्त्रीने शांत मनाने पहिले तिथे जावं, निवांत बसावं. महादेवाचा ओम नमः शिवायचा किमान 11 वेळा तरी जाप करावा. पुन्हा महादेवाच्या शेजारी जावं, पिंडीपती नतमस्तक व्हावं, नमस्कार करून महादेवाच्या पिंडीपाशी बसावं. अंगठा वर करून ह्या 4 बोटांमध्ये शक्यतो तांदूळ धरावे किंवा कोणतेही तुम्ही शिवमूठ घेत असाल ती ह्याच्यामध्ये घ्यावी. आणि ती ही मूठ घेतल्याच्या नंतर महादेवाच्या ज्या शिवलिंगाचा मध्यभाग आहे त्याच्यावरती पकडून त्या शिवमुठेला हळूहळूवारपणे ओम नमः शिवाय म्हणत सोडावं. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये लोटा घेऊन त्या महादेवाच्या पिंडीवर व्हावं, त्याला नमस्कार करावा, त्याच्यावरती बेलपत्र व्हावं, नमस्कार करावा आणि बाकीच्या पत्री ज्या तुम्ही घेऊन गेला असाल त्या वाहून नमस्कार करून आपल्या घरी यावं.